गुळाची लापशी अतिशय पौष्टिक आहे। नाश्त्यासाठी असो, नैवेद्य किंवा प्रसादासाठी असो गोड लापशी बनवली जाते। तर अगदी पारंपरिक पद्धतीने लापशी बनवली असल्यामुळे अगदी गुळाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण योग्य असल्यामुळे लापशी अगदी दाणेदार, मोकळी, सुटसुटीत तयार होते। चला तर गोड गुळाची लापशी कशी बनवायची ते पाहूया। आज आपण गव्हाच्या सुजीपासून लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही गव्हाची सुजी आपण 1 वाटी घ्यायची। त्यासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा। थोडासा कमी गूळ जरी घेतला तरी चालेल, आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं गोड आवडत असेल त्याप्रमाणे आपण गूळ घ्यायचा। तर ही लापशी कशी बनवायची ते आज आपण पाहूया। तर ही वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्राम सुजी आहे। याची आपण आता लापशी बनवायची। गव्हापासून बनवलेला बारीक असा मध्यम साईजचा रवा आहे, सुजी ही म्हणतात। लापशीमध्ये घालण्यासाठी आपण 1 चमचा बडीशेप घ्यायची, लवंगा आपण 4 घ्यायच्या, काजूचे थोडे काप, तर बदामाचे काप हेही आपण लापशीमध्ये घालणार आहोत। तर असे हे बारीक करून घ्यायचे। लापशी बनवण्यासाठी आपण गॅसवरती पाणी गरम करून घ्यायचं। तर 1 वाटी आपण सुजी घेतली तर 3 वाटी आपण पाणी गरम करत ठेवायचं। तर आता मी या ठिकाणी 3.5 वाटी पाणी घालते। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। दुसऱ्या गॅसवरती आपण पाणी ठेवायचं। कढई थोडी गरम झाली की यामध्ये आपण आता तूप घालायचं। सुजी चाळून घ्यायची व त्यामध्ये जो कोंडा असतो तो पाकडून घ्यायचा। ही अशी स्वच्छ करून घेतलेली सुजी आहे। आता थोडंसं तूप गरम झालं की यामध्ये आपण आता घालू सुजी। 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरती सुजी चांगली भाजून घ्यायची। त्यामुळे खमंग, रुचकर, मोकळी, सुटसुटीत आपली ही लापशी तयार होते। चांगले सोनेरी कलर येईपर्यंत आपण सुजी ही चांगली भाजून घ्यायची। ही गव्हाची लापशी अतिशय पौष्टिक खायला आहे। कोणतेही देवकार्य असलं तर हा लापशीचा प्रसाद केला जातो। 5 ते 10 मिनिटं चांगली लापशी भाजली मध्यम आचेवरती तर साधारण सोनेरी कलर आला आहे। तर छान असा याला कलर येतो। त्यानंतर आपण सुजी बाजूला ठेवायची। थोडंसं तूप गरम झालं की यामध्ये 4 लवंगा व बडीशेप घेतलेली ती घालायची फोडणीला। ती थोडा वेळ अशी परतल्यानंतर यामध्ये जे आपण काजूगर व बदामाचे काप घेतले हेही यामध्ये घालायचे व परतून घ्यायचे। बडीशेप घातल्यामुळे छान असे लापशीला चव येते। एकदम रुचकर, खमंग अशी आपली ही लापशी तयार होते। म्हणून यामध्ये आपण 1 चमचा बडीशेप घालायची। लवंगी घातल्यामुळे छान असा सुवास येतो लापशीला। काजूगर, बदाम घातल्यामुळे ही अतिशय ही पौष्टिक अशी लापशी आपली तयार होते। थोडा वेळ चांगला असं मध्यम आचेवरती हे सर्व साहित्य आपण परतून घ्यायचं 1-2 मिनिटं। 1-2 मिनिटं चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण सुजी घालून घ्यायची। एकत्र सर्व मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर गॅस एकदम बारीक करायचा, नाहीतर अंगावरती पाणी उठण्याची शक्यता असते, पाणी ही गरम असल्यामुळे। तर आपण जे साईडला 3 वाटी पाणी गरम करत ठेवलं होतं ते यामध्ये घालू। मध्यम आचेवरतीच आपण लापशी शिजवून घ्यायची। यावरती झाकण ठेवायचं। तर 1-5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून पाहायचं। तर थोडंसं आपल्याला मऊ लापशी पाहिजे असेल तर यामध्ये आपण राहिलेला अर्धी वाटी पाणी घालायचं। तर गुळामध्ये ही लापशी चांगली शिजते म्हणून यामध्येच आपण गुळ घालायचा। 2 ते 3 मिनिटानंतर या सर्वांचं पाणी आतमधलं आटलं आहे। तर त्यामध्ये नवीन पाणी घालायची गरज नाही लागली। तर लापशी शिजली आहे। 1 वाटी गूळ घेतला होता तो सर्व यामध्ये गूळ घालायचा। आपल्याला जर कमी वाटलं गोड तर अजून थोडा यामध्ये गूळ घालू शकता आपण। हे चांगलं एकत्र असं हलवून घ्यायचं। थोडी जर कच्ची राहिलेली असली सुजी तर गुळामध्ये शिजते। 1 चिमूटभर मीठ यामध्ये घालायचं। कोणताही गोडाचा पदार्थ असला तर थोडंसं आपण नकळत यामध्ये मीठ घालायचं। त्यामुळं जो आपला गोडाचा पदार्थ आहे तो छान असा रुचकर होतो। तर यामध्ये थोडंसं 1 चिमूटभर मीठ घातलं। आता चांगली लापशी एकत्र हलवून घ्यायचं। गुळाला असं पाणी सुटलेलं आहे। गुळ घातल्यामुळं खाली आपली लापशी चिकटते। कढईला शिजवून घ्यायची आहे। तर एकदम गॅस बारीक केला आहे। बारीक केल्यामुळे छान अशी लापशी गुळामध्ये मुरते। यावरती आपण झाकण ठेवायचं। तर 1-2 मिनिटानंतर लापशी परतून घ्यायची, त्यामुळे कढईला चिकटत नाही। 2 ते 3 मिनिटानंतर छान असं गुळाला पाणी सुटलं, लापशी शिजून तयार आहे। तर ही थोडी गार झाल्यानंतर एकदम
मोकळी सुटसुटीत अशी ही लापसी तयार होते। पूर्ण गुळ सुजीमध्ये असा विरघळलेला आहे, तर छान अशी ही आपली लापसी तयार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने खमंग रुचकर पौष्टिक गुळाची लापशी नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।